महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचाही आरोप। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। कपड्याची बॅग आहे तर मग उघडून दाखवा, जी बॅग उघडली होती त्यात काय दिसतंय ते स्पष्ट आहे। मंत्री शिरसाट यांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचा आभार। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर ते नाराज असल्याची माहिती। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। भाजप सुरक्षा कायद्याला आमचा विरोध कायम। जनसुरक्षा विधेयकावरून राऊतांची टीका, तर राऊतांना कायदा मान्य नसल्यास आव्हाड पटोलेंकडून माहिती घ्यावी। केशव उपाध्येंचा पलटवार। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा जागतिक यादीत समावेश। ऐतिहासिक गौरवशाली क्षण, हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचं पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरेंचं ट्विट, जबाबदारीचं भान ठेवण्याचा सुद्धा सल्ला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करूनच मतदान यंत्र सज्ज ठेवा। वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। पक्ष विस्ताराच्या वेळी सर्व गोष्टी तपासून घेतल्या जातात। सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर बडगुजरांचा भाजपात प्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का। पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी सोडला काँग्रेसचा हात। 16 तारखेला भाजपात प्रवेश करणार। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान हा समाजसेवक। मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानंच दुर्घटना, अहवालात नमूद। अहिल्यानगरमधील लोणी खुर्द गाव कडकडीत बंद। चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यामध्ये विक्रेत्यानं लघुशंका केल्याचा आरोप। व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। म्यानमारच्या संगाईंगमध्ये बौद्ध मठावर हवाई हल्ला, तर 23 जणांचा यामध्ये मृत्यू, 30 जण जखमी झाल्याची माहिती। मात्र हल्ला नेमका कोणी केला हे अद्याप अस्पष्ट। विम्बल्डन टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात। पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज आणि जेनिक सिनर हे अंतिम फेरीत। सिनरकडून आता दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव। नमस्कार।